वेलकम टू रुपालीज किचन स्टोरीज। आज आपण बनवणार आहोत चिकन कबाब। त्यासाठी लागणार आहे पाव किलो चिकन, जे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे मी। अर्धी वाटी बेसनचं पीठ, अद्रक लसूण मिरचीचं ब्लेंड करून घेतलेलं आहे, कोथिंबीर पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तीळ, 2 चमचे धनिया पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरिगॅनो आणि 2 चमचे गरम मसाला आणि एक अंड्याचं व्हाईटवालं घेतलेलं आहे मी। चिकन कबाब आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो। आपले चिकन कबाब चांगले गोल्डन ब्राउन झालेले आहेत। ह्याला फ्राय करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत। तर आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये। आपले चिकन कबाब रेडी झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।